नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, व्हॉट्सॲपचा वापर अगदी जगभरामध्ये केला जातो। याला मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप सर्वात उपयुक्त मानलं जातं। यूजर व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल यासारख्या सुविधांचा देखील सर्रास वापर करतात। परंतु आता आयफोनवरून व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी नाही आहे, कारण आयफोनच्या जुन्या मॉडेल्सवरती आता व्हॉट्सॲप बंद होणार आहे। व्हॉट्सॲपने याआधीच घोषणा केली होती की iOS 15.1 या जुन्या व्हर्जनवरती आता व्हॉट्सॲप आपला सपोर्ट बंद करणार आहे। आता नवीन माहितीनुसार हा बदल 1 मे 2025च्या आधीच लागू होणार आहे। ज्यांच्या आयफोनवरती जुने iOS व्हर्जन सुरू आहे ते आता व्हॉट्सॲपचे नवीन अपडेट्स देखील इन्स्टॉल करू शकणार नाहीत। तुमच्याकडे जर जुने आयफोन असतील तर त्यावरती नवीन व्हॉट्सॲप हे इन्स्टॉल होणार नाही। ज्यांच्याकडे आयफोन 5S, आयफोन 6, आयफोन 6 प्लस यांसारख्या मॉडेलवरती आता तुम्हाला व्हॉट्सॲप मिळणार नाही। या आयफोन मॉडेल्सवरती आता व्हॉट्सॲप अपडेट देखील होणार नाही। व्हॉट्सॲप आपल्या सेवेला नवीन iOS व्हर्जन आणि टेक्नॉलॉजी अनुरूप अपग्रेड करत आहे, ज्यामुळे जुन्या आयफोनवरील याचा सपोर्ट हा पूर्णपणे बंद केला जाणार आहे। यामध्ये या बदलाला दुजोरा देण्यासाठी एक स्क्रीनशॉट देखील कंपनीकडून पाठवण्यात आला आहे, ज्यामुळे आता हे स्पष्ट झाले की जुन्या iOS व्हर्जनवाल्यांना आयफोन युजर्सना व्हॉट्सॲपचे नवीन बीटा व्हर्जन इन्स्टॉल करून ते चालवू शकणार नाहीत। जर तुमचा फोन हा जुना असेल तर त्यावरती ते व्हॉट्सॲप ऑटोमॅटिकच बंद होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आयफोन युजर असाल तर ही मात्र तुमच्यासाठी बॅड न्यूज असू शकते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।